हॅलो अँड वेलकम. तर आपल्या यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो होतो की सिक्वेन्स काय असते, नंतर अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशनचे टर्म्स लिहितात कसे. आज आपण बघणार आहे की जर आपल्याला एक अर्थमॅटिक प्रोग्रेशन ऑलरेडी दिलेलं असेल, तर त्याची एन नंबरची टर्म कशी काढायची. एन नंबरची टर्म म्हणजे पहिली टर्म असेल तर पहिली, दुसरी टर्म असेल तर सेकंड नंबरची, तिसरी असेल तर थर्ड नंबरची, फोर्थ नंबरची, पाचव्या नंबरची, सहाव्या नंबरची, अशा प्रकारे एन नंबरची टर्म कुठली आहे ती कशी काढायची आपण बघू. तर बेसिकली आपल्याला आठवत असेल की आपण एक ए पी बघितला होता. ए पीसाठी आपल्याला कुठल्या गोष्टी पाहिजे, एक पाहिजे असते फर्स्ट टर्म जिथे स्टार्टिंग आहे आपली A1, आणि एक पाहिजे असते कॉमन डिफरन्स. डी म्हणजे काय होतं आपला कॉमन डिफरन्स. या दोन गोष्टी आपल्याला पाहिजे असते. जर आपल्याला ह्या दोन गोष्टी माहिती असेल तर आपण काय सिक्वेन्स लिहू शकतो आपला ए पीचा, की पहिले जर A1 असेल, दुसरं काय होणार A1 प्लस डी, तिसरं काय होणार A2 प्लस डी, ठीक आहे. चौथा काय असेल A3 प्लस डी, नंतर A4 प्लस डी आणि सो ऑन. तर बेसिकली असं का बरं लिहिलं बघा, सिम्पलची गोष्ट आहे की या दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे, डीचा. या दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे, परत डीचा डिफरन्स, डीचा. या दोघांमधला डिफरन्स डीचा, ठीक आहे. दोघांमधला डिफरन्स जर समजा डीचा असेल, बघा कसं ओळखायचं कसं ते पण लिहून दाखवतो एकदा, की समजा मला या दोघांतला डिफरन्स काढायचा आहे. त्या दोघांतला डिफरन्स कसा काढणार मी, A4 प्लस डी मायनस A3 प्लस डी, बरोबर. या दोघांतला डिफरन्स. आता A4 म्हणजे कुठली टर्म आहे बघा, ही पहिली टर्म आहे माझी, ही दुसरी टर्म आहे A2, ही तिसरी टर्म आहे माझी A3 आणि चौथी टर्म आहे माझी A4. A4च्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करू शकतो मी. तर A4च्या ठिकाणी जर मी ही व्हॅल्यू पुट केली तर हा झाला A3 प्लस डी. हे फक्त A4ची व्हॅल्यू आहे आणि सोबत आणखी काय एक्स्ट्राचा डी आहे आणि हा मायनस A3 प्लस डी, ठीक आहे. मग काय होणार आहे, एकदम सिम्पलची गोष्ट आहे की आपण काय करणार, या मायनसला डिस्ट्रीब्यूट करणार. तर हा झाला A3 प्लस डी आणि ह्या मायनसचा मल्टिप्लाय केला तर मायनस A3 झाला आणि हा मायनस डी झाला. तर बघा प्लस डी आणि मायनस डी कॅन्सल, प्लस A3 आणि मायनस A3 कॅन्सल, बाकी करायला फक्त डी. तर कॉमन डिफरन्स काढला आपण. या प्रत्येक टर्ममध्ये कॉमन डिफरन्स आहे म्हणजे हा काय झाला आपला एक ए पी झाला. आता परत ए पीला मी लिहितो आणखी एकदा एका मेथडमध्ये सेम टाईपमध्ये काहीतरी, की जर माझा ए पीचा फर्स्ट टर्म जो असेल तो जर ए असेल आणि कॉमन डिफरन्स किती असणार आहे डी. डीप्स म्हणजे काय होतं कॉमन डिफरन्स, ते तर बाय डिफॉल्ट चालणार आहे. कॉमन डिफरन्सला आपण हमेशा काय लिहिणार आहे, स्मॉल डी, ठीक आहे. ओके, सिम्पलचं काम आहे. आता पहिली टर्म आपल्याला माहीत आहे ए, दुसरी टर्ममध्ये काय होणार A प्लस डी, तिसऱ्या टर्ममध्ये काय होणार, याच्यामध्ये आणखी डी ॲड केला. तर पहिलेच A प्लस डी होता, त्यात आणखी डी ॲड केला, ठीक आहे. हे पहिली टर्म त्यात डी ॲड केला. तर काय भेटलं आपल्याला, ॲक्च्युली आपल्याला भेटलं A प्लस एक डी आणि दुसरा डी 2D झाला. नंतर हा A प्लस 2D आधी होता, याच्यामध्ये आपण आणखी एक डी ॲड केला. बघा काय झालं, A प्लस 2 पहिलेच होता, आणखी एक आला तर 3D झाला. परत हा A प्लस 3D होता, याच्यात आपण आणखी काय ॲड केला, डी ॲड केला कॉमन डिफरन्स. हा काय झाला A प्लस 4D आणि हे असंच कंटिन्यू सुरू राहील आपलं. हे आपल्याला काय भेटलं, सगळ्या टर्म्स ऑफ ए पी. हा पहिली, ही दुसरी, ही तिसरी. आता याच्या खाली मी टर्म्स लिहितो. ही झाली फर्स्ट, ही झाली सेकंड, ही झाली थर्ड टर्म, ही झाली चौथ्या नंबरची टर्म, ठीक आहे. जर तुम्हाला रोमन आकडे आवडत नसेल या ठिकाणी मी आपण साधे नंबर लिहितो. आपले साधे नंबर काय, ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी, ही चौथी आणि ही पाचवी आणि समोर अशी टर्म्स येणार. आता याच्यात खास गोष्ट काय असं लिहिण्यात काय फायदा भेटला बा आपल्याला, काऊन लिहिलं आपण असं बघा. ओळखणं एकदम सोपं आहे. काय सोपं आहे ओळखणं, जेव्हा पहिला होता तिथे डी किती आला, 0D आला. जेव्हा दुसरा आला तर डी किती वेळा आला, एक वेळा आला, ठीक आहे. जेव्हा डी दुसरी टर्म होती तेव्हा डी किती वेळा आला, एक वेळा आला ना. जेव्हा तिसरी टर्म येणार तेव्हा डी किती वेळा आला, 2 वेळा आला. जेव्हा चौथी टर्म आली तेव्हा डी किती आला, तिसऱ्या वेळा. पाचवा आला तर डी किती वेळा, 4 वेळा. तुम्ही लक्ष ठेवू शकता की ही जी आपली आहे ही आपली टर्म्स आहे. तर जेवढ्या टर्म असेल त्याच्यापेक्षा डी 1 न कमी आहे, ठीक आहे. 2 साठी 1 वेळा डी, 4 साठी 3 वेळा. तर टर्म चौथी आहे पण डी 3च आला. समजलं लॉजिक.
म्हणजे जेवढ्या नंबरची टर्म असेल त्याच्यापेक्षा एक कमी काय असणार आहे, डी असणार आहे. मग आता हे लॉजिक जर आपण फॉलो केलं तर तर आपल्याला काय मिळणार आहे, एक सिम्पलसा फॉर्म्युला भेटणार आहे की एक सेकंड चेक करू दे. ओके ठीक आहे. तर आपल्याला एक सिम्पलसा फॉर्म्युला भेटला की जर मला एन नंबरची टर्म काढायची आहे, टर्म कोणती काढायची आहे, एन नंबरची टर्म, तर एन नंबरच्या टर्मसाठी करणार आहे डी त्याच्यापेक्षा एक कमी. मग सुरुवातल्या टर्ममध्ये आपण किती ॲड केला, त्याच्यापेक्षा एक कमीवाला डी ॲड केला. तर आपला हा झाला एन एट टर्मचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला परत लिहून दाखवतो तुम्हाला. फर्स्ट टर्म ओके एन नंबरची टर्म, ठीक आहे, एन एट टर्म इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म प्लस n-1 आणि डी. हा फॉर्म्युला परत लिहिला मी, त्यात काही असं स्पेशल नाही, काही स्पेशल नाही आहे. हे आपण लॉजिकनं आणलं आणि ह्या लॉजिकचाच तो काय बनला, आपला फॉर्म्युला बनला. ह्या लॉजिकचाच काय झालं, आपला फॉर्म्युला. आता चेक करायचं. उदाहरणार्थ काय, जर समजा आपण पहिल्या नंबरची टर्म ठेवायची असेल, त्याचा अर्थ काय होते की n इक्वल टू किती आहे, 1. मग n इक्वल टू 1 व्हॅल्यू ठेवायची याच्यामध्ये, n इक्वल टू 1 व्हॅल्यू ठेवायची. तर हा ए असाच झाला प्लस 1-1 इंटू डी. आता 1-1 किती होते, 0. 0ने कशाने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते, 0च येते. सो आपल्याला काय भेटलं, फायनली पहिली टर्म भेटली ए. जर दुसरी टर्म काढायची असेल, दुसऱ्या टर्मसाठी काय येणार आहे, n इक्वल टू 2 येणार आहे. मग n इक्वल टू 2 असला तर 2 पुट करून बघा, 2-1 इंटू डी. तर 2मधून एक गेलं किती राहते, 2मधून जर आपण एक काढला तर 1 राहते. सो 1 इंटू डी. सो बेसिकली हा झाला ए प्लस डी. बघा आपली दुसऱ्या नंबरची टर्म अशीच होती. एनसाठी किती पुट केली आपण व्हॅल्यू, 2. सेम लॉजिक आपण अप्लाय करू शकतो 3साठी 4साठी. तर जर समजा आपल्याला A3 काढायचं आहे तर हा झाला ए प्लस एनची व्हॅल्यू किती राहणार आहे, 3 असणार आहे. ए प्लस 3-1 आणि डी. सो A3 किती भेटला आपल्याला, याला सॉल्व करा. 3मधून एक गेलं किती राहते, 2. सो 2 इंटू डी, 2D झाला. सो ए प्लस 2D हा आपला काय झाला, A3 तिसऱ्या नंबरची टर्म, n इक्वल टू 3 पुट केल्यावर. मग हे लॉजिक जर आपण कंटिन्यू फॉलो करत गेलो आपण, तर आपल्याला काय भेटते, हे लॉजिक कंटिन्यू फॉलो केलं 3साठी 4साठी 5साठी. तर n नंबरच्या टर्मसाठी आपण काय करणार आहे, n इक्वल टू n पुट करणार आहे आणि ए प्लस n-1 इंटू डी हा फॉर्म्युला आपला बनतो. ठीक आहे. 100 नंबरची टर्म काढायची असेल तर काय करणार आपण, ए 100 लिहिणार आणि 100 इक्वल्स टू काय असणार, सुरुवातीची टर्म ए आणि 100मधून एक कमी करून डी लिहिणार. तर n इक्वल टू 100 लिहिला होता ते मी. तर लॉजिक 100मधून एक गेलं किती राहते, 99. सो ए प्लस 99 डी हा झाला आपला 100 नंबरची टर्म. आणि एकदम सिम्पल लॉजिक. सो अशा प्रकारे आपण एक जनरल लॉजिक लावू शकतो की n नंबरची टर्म काढायची असेल तर काय. ठीक आहे. आता आपण याच्यावर एक्झाम्पल बघूया. सो एक एक्झाम्पल बघूया. समजा आपल्याकडे एक AP आहे, ऑलरेडी आपल्याला काय पाहिजे, एक AP असेल तरच आपण टीम काढू शकतो. सो पहिले जर तुम्हाला सिक्वेन्स दिला असेल की 5 आहे, नंतर 8 आहे, मग 11 आहे, मग आहे 4, नंतर आहे 14. तर आता हे पहिले तुम्हाला एक सिक्वेन्स दिला आहे, डॉट डॉट डॉट, दिस इज युअर सिक्वेन्स. तर पहिलं काम काय आपलं, की चेक करायचं की याच्यामध्ये हे AP आहे की नाही. एकदम सोपं आहे. दोघांमधला फरक कितीचा आहे, +3. इथे जर आपण +3 ॲड केलं तर 11 भेटते, यात +3 ॲड केलं तर काय भेटते आपल्याला, 14. म्हणजे आता हा काय झाला, एक दिस इज ॲन AP. कुठला रूल फॉलो करते, हा प्लसचा. प्लस म्हणजे काय होते, AP मधला. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं काम आपलं काय, ए स्टार्टिंग टर्म किती आहे, 5. नेक्स्ट कॉमन डिफरन्स काढायसाठी कुठल्याही 2 नंबरचा डिफरन्स घ्या. जसं 11-8 केलं तरी चालते, जर तुम्ही 14-11 केलं तरी चालते, जर 8-5 केलं तरी चालते. प्रत्येक केसमध्ये तुमचं कॉमन डिफरन्स किती येणार आहे, 3. तर आपल्याला डी किती भेटला आहे, 3. सगळे करायची गरज आहे का नाही. जेव्हा आपण ठरवलंच आहे की तो AP आहे किंवा क्वेश्चनमध्ये दिलेला आहे की इट इज ॲन AP, तर कॉमन डिफरन्स काय असणार आहे, सेमच असणार आहे. ओके. मग आपल्याला जर का विचारलं की फाइंड 100 टर्म, फाइंड 100 टर्म, 100वी टर्म काढायची. तर 100 टर्मचा फॉर्म्युला काय राहणार आहे, ए 100 इज इक्वल्स टू स्टार्टिंगपासून काय राहणार आहे, ए प्लस एन किती आहे, 100-1 आणि डी. आता व्हॅल्यू पुट करणं सुरू करा. ए किती आहे, 5 आहे. 100मधून एक किती राहते, 99. डी किती आहे आपला, 3 आला. आता त्याला मल्टिप्लाय करू आपण. 5 असाच आहे, 99 इंटू 3 297. ठीक आहे, 297. दोघांचे ॲडिशन करा. तर 100 नंबरचा किती भेटला आपल्याला, किती भेटला,
302 हा झाला आपला A100. ठीक आहे. जर तुम्हाला दुसरं कुठलं काढायचं असेल, समजा आता मला एक आणखी व्हॅल्यू काढायची, समजा मला काढायचं सेम AP फाइंड A51 काढायसाठी परत फॉर्म्युला तोच, ए तसाच राहणार आहे. एनच्या ठिकाणी किती आलं इथे लक्षात ठेवा, एन इक्वल टू किती आहे 51, सॉरी नॉट 50, एन इक्वल टू किती आहे 51. तसंच या केसमध्ये किती होतं, एन इक्वल टू 100 म्हटलं आहे त्याने. तर इथे आपण सॉल्व करताना हा झाला 51 - 1 आणि कॉमन डी. सो व्हॅल्यू पुट करा. एची व्हॅल्यू किती आहे 5 प्लस 51 मधून एक गेला किती राहिला 50 इंटू डी किती आहे 3. सो हा झाला 5, 50 गुणिले 3 हा झाला 150. सो आन्सर किती झालं 155. हे कशाची व्हॅल्यू आहे A51ची व्हॅल्यू. बघा भेटलं, इझी आहे. मग हे आपण यूज पण करू शकतो कायसाठी, की एखादी टर्म ह्या AP आहे का नाही. जसं उदाहरणार्थ फाइंड इफ 61 इज इन द AP. तर दिलेल्या AP हा 61 असला पाहिजे. मग 61 असेल तर कुठल्या तरी नंबरची टर्म असणार आहे. आणि लक्षात ठेवा, टर्म हमेशा कशी असते, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी. फ्रॅक्शनमध्ये कधी येत नाही, फक्त काय असते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि सो ऑन. मग आता आपण काय करू, इथे चेक करू की ही टर्म आहे का नाही. टर्म सॉल्व करायसाठी काय करू, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. फॉर्म्युला काय की AN इज इक्वल्स टू A प्लस N-1 आणि D. आता जर 61 त्या AP असेल तर हे कुठल्या तरी नंबरची टर्म असणार आहे. ही काय असणार, कुठली तरी टर्म असणार आहे. कुठली तरी टर्म म्हणजे काय, पहिली असू शकते, दुसरी, तिसरी, चौथी, किंवा असं करत करत 50वी 60वी असं काहीतरी टर्म राहू शकते. बरोबर आहे. आपण चेक करू आहे का. तर मग आता ही जर टर्म आपल्याला दिलेली आहे याचा अर्थ काय, हे N नंबरची टर्म आहे. तर आपण ॲज्युम करू की लेट ॲज्युम 61 इज nth टर्म. हे nth नंबरची टर्म आहे. पहिलेच ठरवलं आपण की nth नंबरची टर्म आहे. मग हे किती झालं 61 झाली आहे ना. nth नंबरची टर्म म्हणजे काय होते, AN इज इक्वल्स टू 61. हे आपण ठरवलं आहे पहिलेच. ठीक आहे, असं ॲज्युम केलं आपण, ठरलं आहे म्हणजे मानून चालतं का असं आहे बा. मग 61 आहे तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसली पाहिजे ते. तर A किती आहे 5. N माहीत आहे का आपल्याला, नाही माहीत. N - D किती आहे, D आहे 3. ठीक आहे. मग आता आपण काय करू, आता थोडं सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय म्हणजे कसं, हा 61 असाच आहे, हा 5 असाच आहे. 3 मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय कसं करतो आपण, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करतो. सो एकदा 3ला N मल्टिप्लाय केलं तर 3N झालं, आणि 1/4 मल्टिप्लाय केलं तर -3. सोपा. 5 - 3 किती झाला 2, आणि हा झाला 3N, इकडे झालं 61. मग हा इकडलं 2 मला नाही पाहिजे, मला 3N काढायचा, Nची व्हॅल्यू काढायची आहे. मग हा 2 जर मी इकडे पाठवला तर काय होणार मायनस. तर 61 - 2 झाला, आणि ते किती राहिलं फक्त 3N राहिलं. 61 मधून 2 गेले किती राहते 59. 59 इक्वल्स टू 3N. आपल्याला व्हॅल्यू कायची पाहिजे, आपल्याला व्हॅल्यू पाहिजे फक्त Nची व्हॅल्यू पाहिजे. तर Nची व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर आपण काय करणार, डिवाइड बोथ साइड बाय 3. डिवाइड बोथ साइड बाय 3, कारण की N पाहिजे फक्त, 3ची गरज नाही. तर हा झाला 59/3 इज इक्वल्स टू 3N/3. मग सेम नंबरनं डिवाइड केलं तर सारखा नंबर किती होते 1. आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय भेटली ते लक्षात ठेवा, की जेव्हा आपण सॉल्व केलं तर N इक्वल टू किती भेटला 59/3. आता हा काय आहे, हा आहे एक फ्रॅक्शन म्हणा, किंवा त्याला काय म्हणा रॅशनल नंबर म्हणा, किंवा त्याला काय म्हणा रॅशनल नंबर. पण आपल्याला माहीत आहे की हमेशा कुठल्या नंबरची टर्म काढताना ती काय असते, फ्रॅक्शन तर राहत नाही. काय राहते ते हमेशा नॅचरल नंबर राहते. ही नॅचरल नंबर नाही आहे ना. सो देअरफॉर आपण करू सिन्स N डज नॉट बिलॉंग टू नॅचरल नंबर, 61 इज नॉट इन AP. बघा आपण ओळखलं की हा टर्म AP नाही, कारण AP असतं तर कुठल्या तरी नंबरची टर्म असती, पहिली असती, दुसरी असती, तिसरी असती, 100वी असती, 80वी असती, पण नाही आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो की इट इज नॉट ॲन AP, म्हणजे इट इज नॉट इन द AP. हा AP आहे की नाही ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. पण जर AP आहे की नाही हे चेक करायसाठी आपण काय करणार आहे, कुठल्या नंबरची टर्म आहे ती चेक करणार आहे. ठीक आहे. 1-2 आपण उदाहरण बघूया आणखी. ठीक आहे. जसं उदाहरणार्थ एक आपल्याकडे AB आहे. सो क्वेश्चन आपल्याला ऑलरेडी म्हटलं आहे की एक एक्झाम्पल घेतलं आपण
की आपल्याला दिला आहे एक ए पी. जर ए पी दिला तर चेक करायची गरज नाही. काय ए पी दिला आहे? 3, नंतर 8, नंतर 13 आणि नंतर 18 अँड सो ऑन. ते ऑलरेडी ए पी आहे. जर ए पी दिलं असेल तर आपल्याला म्हटलं आहे की फाइंड 30th टर्म, तिसऱ्या नंबरची टर्म काढायची आपल्याला, 30th टर्म काढायची. ओके, मग आता 30th जर टर्म काढायची आहे, एकदम सिंपल लॉजिक लावू आपण नेहमीसारखं. लॉजिक काय आपलं की पहिले आपण ए काढणार, सुरुवातीची टर्म कुठून स्टार्ट होऊ राहिली? 3 पासून. कॉमन डिफरन्स काढायसाठी कुठलेही 2 नंबर घ्या. मी घेतो 13 - 8, तर कॉमन डिफरन्स मला भेटलं. 13मधून 8 गेले किती राहते? 5. मग आता मला कळलं 30th नंबरची टर्म. सो A30 इज इक्वल्स टू काय होणार? A प्लस 30 - 1 इंटू डी. आता इथे सॉल्व करणं एकदम सोपं आहे. A30 काढायचं आपल्याला. एची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. प्लस 30मधून 1 गेलं किती राहते? 29. आणि डी किती काढला आपण? 5. सो सॉल्व करा. सो 3 प्लस 29 इंटू 5 करा. किती होते? जर तुम्हाला माहीत असेल तर किती होते? 145. 145. सो A30 आपल्याला भेटला 3 + 145 आणि दोघांची ॲडिशन करणार तर तुम्हाला A30 भेटला 148. आता बऱ्याच वेळेस काय होते की सर असं क्वेश्चन आम्हाला मल्टिप्लाय करता येत नाही. तुम्ही काय करू शकता? इथूनच तुम्ही थोडंसं ब्रांच करून दुसरं काहीतरी लिहू शकता. दुसरं म्हणजे काय लिहायचं बघा, सेम क्वेश्चन आहे. इथे मी A30 लिहितो. फक्त लिहिताना मी आता 30नं मल्टिप्लाय करणं सोपं आहे, 29नं मल्टिप्लाय करणं सोपं नाही आहे. तर मी 30ला सॉल्वच करत नाही. ए किती आहे? 3 प्लस 30 तसाच ठेवला आणि या -1 पण तसाच ठेवला. डी किती आहे? डी आहे आपला 5. बघा 3 प्लस आता मल्टिप्लाय करा. 5 × 30 150 मायनस 5 × 1 5. बघा याच्यात काय मल्टिप्लाय करणं सोपं झालं. आता करू शकता तुम्ही. 150मधून 5 गेले 145. ठीक आहे, 145 आणि 145 प्लस 3 148. कुठली टर्म आहे? 30. आहे इझी, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कॉमन डिफरन्स काढायसाठी तुम्ही काही लिहू शकता इकडे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणखी एखादी क्वेश्चन काय असू शकते की कुठल्या नंबरची टर्म आहे? कुठल्या नंबरची टर्म आहे म्हणजे तेच जसं आपण एन काढतो तसंच. चल सेकंड बघू आपण एखादी क्वेश्चन. ठीक आहे, सो क्वेश्चन परत आणखी एक एक्झाम्पल. फॉर एन ए पी, पहिलेच म्हटलं काय आहे? एक ए पी आहे. सो फॉर एन ए पी, कुठली ए पी आहे? 2, 11, 20, 29 अँड सो ऑन. फॉर एन ए पी, या ए पीसाठी विच टर्म इज, विच टर्म म्हणजे कोणती टर्म आहे? 560. आता 560 कोणत्या नंबरवर येते? सोपं आहे. आपल्याला काय पाहिजे? जसं आपण स्टार्ट करतो तसंच करायचं नेहमी. की आपल्याला ए माहिती आहे. ए किती आहे? 2. कॉमन डिफरन्स काढायसाठी कुठल्याही 2 नंबरला सबट्रॅक्ट करा. मी करतो 29 - 20, तुम्हाला मिळालं 9. आपल्याला काय पाहिजे? 560. तर आपण काय करू? ॲज्युम 560 इज nth टर्म, n नंबरची टर्म आहे. आपल्याला काय काढायची? व्हॅल्यू, nची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, nth टर्म आहे. तर आपण काय लिहिणार आहे? an इज इक्वल्स टू 560 भेटला आपल्याला. आणि फॉर्म्युल्यात पुट करतो म्हटलं तर an इज इक्वल्स टू a प्लस n - 1 इंटू डी. आता व्हॅल्यूज पुट करा एक एक. सो an किती काढली आपण? 560 काढलं. इक्वल्स टू स्टार्टिंग किती आहे? 2 पासून. प्लस n किती आहे? नाही माहिती, n - 1. आणि डी किती काढला आहे आपण? 9. आता मल्टिप्लाय करणं सुरू करा, कारण की यांची व्हॅल्यू माहीत नाही. तर एननं आधी 9ला मल्टिप्लाय करणार, नंतर 9ने -1ला मल्टिप्लाय करणार. तर मल्टिप्लाय केलं तर भेटलं 560 इज इक्वल्स टू 2 प्लस हा झाला 9n आणि हा झाला -9. सोपं आहे एकदम, काही प्रॉब्लेम नाही. सो नेक्स्ट 560 इज इक्वल्स टू 2 - 9 किती होते? 9n -7 झाला. हा -7 जर इकडे ट्रान्सफर केलं तर काय होणार? प्लस होईल. सो 560 प्लस 7 इज इक्वल्स टू 9n. परत सॉल्व करा, एकदम सिम्पल. हा झाला 567 इज इक्वल्स टू 9n. आपल्याला काय पाहिजे? फक्त आपल्याला पाहिजे nची व्हॅल्यू. सो देअरफॉर आपण इकडे सॉल्व करतो थोडंसं. सो डिवाइड बाय, डिवाइड कोणत्या साईडले? दोन्ही साईडले. डिवाइड बोथ साईड कशाने? 9ने, कारण आपल्याला n पाहिजे फक्त. सो 9ने डिवाइड केलं तर 567 डिवाइड बाय 9 इज इक्वल्स टू 9n डिवाइड बाय 9. 9 कॅन्सल. जर तुम्ही याला डिफरन्शिएट करणार
बघा काय होते, 9 × 54, 9 × 3 = 27. तर एन किती भेटला 63. तर आपण काय लिहू शकतो, देअरफॉर 560 इज 63rd टर्म इन एन AP. ठीक आहे, जे जे म्हटलं ते काम करत गेलं ना, कधीही क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आपण एक क्वेश्चन मागे असं बघितलं आहे की ज्याच्यामध्ये ओळखायचं आहे की ती टर्म AP मध्ये आहे की नाही, है ना, की टर्म AP मध्ये आहे की नाही ते पण आपण बघितलं आहे. बरोबर आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, एकदम इझी क्वेश्चन्स आहेत. एक एक गोष्ट कामवर लक्ष द्यायचं आणि त्याच्यावर सॉल्व करायचं. आता नेक्स्ट आणखी एक टाईपचा क्वेश्चन बघू आपण की क्वेश्चन कसा विचारला जाते. आणखी एक क्वेश्चन की हाऊ मेनी डिजिट्स आर डिव्हिजिबल बाय 4. डिव्हिजिबल बाय समजा 4. हाऊ मेनी डिजिट्स आर डिव्हिजिबल बाय 4, किंवा असं म्हणून आपण 2 डिजिट पकडा. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. आता हा प्रश्न आहे काहीतरी, थोडंसं रायटिंग बरोबर नाही आली आहे. नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. आता 4चं डिव्हिजिबल आहे. आता डिव्हिजिबल म्हणजे काय, आता ओळखायचं कसं. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण डिव्हिजिबल म्हणतो, डिव्हिजिबल म्हणजे डायरेक्ट भागाकार करायचा नाही. जसं उदाहरणार्थ आता हा 3, 6, 9, 12, 15, 18 हे काय 3च्या पाड्यामध्ये आहे. 3 × 3 = 6, 3 × 9, 3 × 12, 15, 18. पण तुम्ही लॉजिकली बघाल तर प्रत्येकामध्ये आपण किती ॲड करतोय, 3 ॲड करतोय. म्हणजे जर आपण मल्टिप्लिकेशन टेबल जर बनवला तर आपण काय म्हणू शकतो की मल्टिप्लिकेशन टेबल हा काय इज AP. हा काय AP आहे. मग जर 4चा डिव्हिजिबल पाहिजे असेल तर आपल्याला काय बनवावं लागेल, 4चा टेबल बनवावं लागेल. मग 4चा जर टेबल बनवायचा आहे आपल्याला तर 4चा टेबल बनवायसाठी 4चा पाडा लिहायचा. पण कुठून लिहायचा आहे, 2 डिजिटसाठी. सो फॉर 2 डिजिट नंबर आपण काय लिहिणार आहे, लिहू इथे की लेट 2 डिजिट नंबर, यार काय उरायलं हे, लेट 2 डिजिट नंबर्स कुठले डिव्हिजिबल बाय 4 आर. तर 4चा टेबल लिहायचा. बघा 4 पासून स्टार्ट केलं, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12. पण प्रॉब्लेम काय, 4 आणि 8 2 डिजिट नाही आहेत, इथून स्टार्ट करायचं नाही. कुठून करणारा 12. पण 12 पासून समोर 4 ॲड करत चला. 4 ॲड केलं तर 16 झाले, नंतर 20 झाले, नंतर 24 झाले, आणि असं करत करत 100 डिवाइड करता येतील. पण 100 काय झाला 3 डिजिट आहे, तर 3 डिजिट चालणार नाही. त्याच्या आधीच नंबर कुठला येणार आहे 96. म्हणजे 100 चालणार काऊन नाही, कारण की हा 3 डिजिट आहे. म्हणजे आपण सुरुवात करू शकतो 12वर, खतम करू शकतो 96वर. हे जर लॉजिक आपण अप्लाय केलं तर आपण बघू शकतो की हे दोघांमध्ये काय 4 ॲड केले, याच्यामध्ये पण 4 ॲड केले, याच्यामध्ये पण काय 4 ॲड केले. तर हे काय बनलं, एक AP बनला आहे. तर ह्याच लॉजिक आपण अप्लाय करून काय म्हणलं की लेट कुठल्या नंबरची टर्म आहे आपल्याला माहीत नाही. लेट n नंबरची टर्म किती आहे आपली 96. सगळ्या शेवटची नंबर किती झाली 96. स्टार्टिंग कुठून केलं आहे 12 पासून. कॉमन डिफरन्स किती आहे 4चा, कारण की 4चा मल्टिपल आहे. तुम्ही सॉल्व करू शकता. तर आपण जर फॉर्म्युला अप्लाय केला AN = A + n - 1 × D, तर AN किती आहे 96 काढला. स्टार्टिंग कुठून केलं आहे 12 पासून. n किती आहे तोच तर काढायचा आहे. D किती आहे 4. असं कधीही सॉल्व करताना आधी 4 मल्टिप्लाय करायचं आतमध्ये. तर 4n आणि -4 याला जर आपण सॉल्व केलं तर हा झाला 12 + 4n आणि -4. नेक्स्ट सो इथे सॉल्व करतो आता. सो 12तून 4 गेले किती राहिले 8 राहिले, + 4n = 96. आपल्याला तर 4n पाहिजे, म्हणजे n काढायचं आहे. 8ची गरज नाही. हा 8 काय करणार आहे आपण, हा 8 आपण इकडे शिफ्ट करणार आहे. तर जर इकडे जर आला तो काय होणार मायनसमध्ये होईल. सो तिकून जर का तो इकडे आला तर काय होणार मायनसमध्ये होईल. तिकून जर इकडे आला तर काय होईल तो मायनसमध्ये होईल. तर आपल्याला भेटलं 96 - 8 =
4n. 96 मधून 8 गेले किती राहिले 88 इज इक्वल्स टू 4n. बरोबर. आपल्याला पाहिजे n. सो देअरफॉर डिवाइड बाय 4. डिवाइड बाय 4 कोणत्या साईडला बोथ साईडला. तर लिहायचं बोथ साईड. दोन्ही साईडला जर n ने डिवाइड केलं तर आपल्याला भेटलं n ने तर 4 आहे. 4 ने डिवाइड केलं तर काय भेटते 88 बाय 4 इज इक्वल्स टू 4n बाय 4. 4 आणि 4 1 टाइम्स आणि याला डिवाइड करा तुम्हाला मिळणार 22. सो देअरफॉर n इक्वल टू किती भेटलं तुम्हाला 22. आणि याचाच अर्थ काय होते की जर 12 पासून मी मोजणं सुरुवात केलं तर असे 22 नंबर आहे ज्याला आपण काय करू शकतो 4 ने डिवाइड करू शकतो. सो देअरफॉर there are 22 two-digit numbers divisible कशाने divisible by 4. बघा divisible पण काढले आपण पण कशाने AP ने काढले आहे ना. एकदम इझी क्वेश्चन, काही प्रॉब्लेम नाही, एकदम सिंपलचं काम आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट आणखी एक स्पेशल टाईपचा क्वेश्चन याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. त्या क्वेश्चनवर आपण थोडा फोकस करू. कारण त्यात खूप साऱ्या गोष्टी मिक्सअप आहे. काय मिक्सअप आहे बघा. एक एक्झाम्पल देतो की द 10th टर्म अँड द 18th टर्म म्हणजे ऑलरेडी टर्म दिलेला आहे पण आपल्याला स्टार्टिंग पॉईंट आणि कॉमन डिफरन्स नाही दिला आहे. सो इफ द 10th टर्म अँड 18th terms of an AP, लक्षात ठेवा पहिले AP दिलेला आहे, of an AP are 25 and 41 respectively. Then find 38th term of that AP and if nth term is 99 find n. ओके. खूप साऱ्या गोष्टीच्या मिक्स केलेल्या आहे. आपण एक एक करून सगळं सॉल्व्ह करू. आधी क्वेश्चन वाचण्यापासून सुरुवात करायची. काय म्हटलं आहे की 10व्या नंबरची टर्म दिली आहे आणि 18व्या नंबरची टर्म दिली आहे. तर 10व्या नंबरची टर्म किती आहे 25. 18व्या नंबरची टर्म किती आहे 41. तर आधी आपण ते लिहू. गिवन काय आहे गिवन लिहायचं क्वेश्चनमध्ये. सो गिवन की A10 10व्या नंबरची टर्म किती आहे 25. नंतर काय म्हटलं आहे A18 18व्या नंबरची टर्म किती दिली आहे 41. मग आपल्याला तर व्हॅल्यू तर माहीत नाही पण आपण हे म्हणू शकतो ना की 10व्या नंबरचा फॉर्म्युला काय असते A10 इज इक्वल्स टू A प्लस 10 मायनस 1 इंटू D. आणि 18व्या नंबरचा टर्म माहीत आहे तुम्हाला की A18 इज इक्वल्स टू काय होणार A प्लस 18 मायनस 1 इंटू D. आता फॉर्म्युला अप्लाय करा. आता ए आणि डी काय सांगायची गरज नाही, तुमचा स्टार्टिंग पॉईंट आहे ए आणि डी. मग इथे व्हॅल्यू सॉल्व करा. तुम्हाला भेटलं A10 इज इक्वल्स टू A प्लस 10तून 1 गेलं 9 हा झाला 9D. आणि इथे काय होणार A18 इज इक्वल्स टू A प्लस 18तून 1 गेला 17D. पण आपल्याला दोघांची तर व्हॅल्यू माहीत आहे A10ची आणि A9ची है ना. आपल्याला दोघांची व्हॅल्यू माहीत आहे ना A10 आणि A9ची. तर आपण ते व्हॅल्यू पुट करू शकतो. A10 आणि A18ची व्हॅल्यू माहिती आहे तर आपण लिहू शकतो. तर A10ची व्हॅल्यू किती आहे सो 25 इज इक्वल्स टू A प्लस 9D. आणि इथे झालं 41 इज इक्वल्स टू A प्लस 17D. आता हे दोन इक्वेशन लक्षात ठेवा. ठीक आहे, दोन इक्वेशन लक्षात ठेवा. आपण सॉल्व करूया त्याला. तर आपल्याकडे दोन इक्वेशन ऑलरेडी अवेलेबल आहे की 25 इज इक्वल्स टू A प्लस 9D आणि 41 इज इक्वल्स टू A प्लस 17D. आता दोन इक्वेशन आपल्याकडे आहे आणि आपण दोन इक्वेशनसाठी दोन व्हेरिएबल पण आहे A आणि D. तर आपण लिनियर इक्वेशनला सॉल्व करू शकतो. लिनियर इक्वेशनचा फॉर्म्युला कसं सॉल्व करायचं आपण लिनियर इक्वेशन चॅप्टरमध्ये बघितलं आहे. 3 ते 4 प्रकारे आपण सॉल्व करून बघितलं आहे लिनियर इक्वेशन सॉल्व कसे करायचे. पण इथे आपण सिंपल तुम्हाला हिंट देतो. कधी पण लक्षात ठेवा की इथे पण A आहे इथे पण A आहे. तर सारख्या नंबरमधून सारखा नंबर काढला तर कॅन्सल होईल. तर मी याला म्हणतो इक्वेशन नंबर 2, याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. आणि मी जे मेथड यूज करतो त्याला म्हणतो सबट्रॅक्ट
त्यातला इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 सबट्रॅक्ट करायचा. इक्वेशन नंबर 2 लिहा काय आहे 41 इज इक्वल्स टू ए प्लस 17d आणि मायनस करायचं आहे कुठलं पहिलं इक्वेशन ज्याच्या खाली तेच लिहायचं बरोबर ते चेंज नाही करायचं. प्रत्येक नंबर खाली नंबर व्हेरिएबल खाली व्हेरिएबल. जेव्हा आपण मायनस करतो साईन काय होते चेंज होते. ते प्लस आहे तर मायनस झाला प्लस आहे तर मायनस प्लस आहे तर मायनस. आता बघा 41 मधून जर 25 गेले तर किती राहते 16 राहते. प्लस ए मायनस ए कॅन्सल. 17 मधून 9 जर गेले तर किती राहते 8d. सो देअरफॉर आपल्याकडे काय आहे 16 इज इक्वल्स टू 8d. आपल्याला फक्त d पाहिजे. सो डिवायडिंग बाय 8. सो डिवायडिंग बाय 8 कुठल्या साईडला बोथ साईडला एकदम सोपं आहे. 8 जर डिवाइड केलं तर 16 बाय 8 इज इक्वल्स टू 8d बाय 8 कॅन्सल हा झाला 2. सो देअरफॉर आपल्याला काय भेटलं d इज इक्वल्स टू 2. बघा कॉमन डिफरन्स तर भेटला. मग आता आपल्याला काय पाहिजे ए पाहिजे. कुठल्या इक्वेशनमध्ये पुट करा ते आपण आठवते तुम्हाला XY काढताना. पुट d इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 1 और 2. 1 किंवा 2 पैकी कुठे पुट करा. मला सोपं वाटते 1. मी 1 मध्ये पुट करतो. 1 मध्ये जर आपण पुट केला तर 1 इक्वेशन काय होता 25 इज इक्वल्स टू ए प्लस 9 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. सो व्हॅल्यू पुट करतो ए प्लस 9 इंटू 2 हा झाला 25 इक्वल्स टू ए प्लस 18 बरोबर. आता मला काय पाहिजे ए पाहिजे फक्त. तर हा इकडला 18 लेफ्ट साईडला येणार. हा जो 18 आहे हा इकडला 18 लेफ्ट साईडला येणार. सो देअरफॉर 25 मायनस 18 इज इक्वल्स टू ए झाला. देअरफॉर 25 मधून 18 किती राहते 7. तर ए तुम्हाला किती भेटलं 7. बघा ए पण भेटला डी पण भेटला. तर आपण कुठल्याही नंबरची टर्म काढू शकतो. त्यांना काय फाइंड करायला सांगितलं आपल्याला फाइंड 38 टर्म. सो फाइंड 38 टर्म. आता ते सॉल्व करू आपण. सो लेट A38 इज इक्वल्स टू काय ए प्लस यांच्या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे इथली आहे एन इक्वल्स टू किती आहे 38. सो 38 मायनस 1 इंटू डी हा झाला ए किती आहे आपला 7 आहे. प्लस 38 मधून 1 गेला 37. कॉमन डिफरन्स किती आहे 2 आहे. सो A38 इज इक्वल्स टू 37 इंटू 2 किती होते 74 होते बरोबर. आणि हा प्लस 7. सो देअरफॉर A38 74 प्लस 7 किती झाले 81. सो तुम्हाला भेटला A38 इज इक्वल्स टू 81. आणि लास्ट क्वेश्चन आपल्याला काय म्हटलं आहे की इफ nth नंबरची टर्म म्हणजे an नंबर इज इक्वल्स टू 99 देन फाइंड n फाइंड करायला सांगितलं होतं n इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता याला आपण सॉल्व करताना काय करू सिम्पली an चा फॉर्म्युला लिहायचा. तर an इज इक्वल्स टू किती होता a प्लस n मायनस 1 इंटू डी. आणि तुम्हाला मी सांगितलं आहे की असं करताना आपण काय करतो नेहमी याच्यामध्ये n ची व्हॅल्यू मल्टिप्लाय करत नाही. आपण काय करतो डी ची व्हॅल्यू मल्टिप्लाय करतो. सो an किती भेटला आहे 99. a किती आहे 7 प्लस n माहिती नाही मायनस 1 डी किती आहे 2. सो 2 न काय करणार आपण आतमध्ये मल्टिप्लाय करणार एकदा n सोबत एकदा 1 सोबत. सो मल्टिप्लाय करा. सो 99 इक्वल्स टू 7 प्लस हा 2n आणि मायनस 2. बघा 99 इक्वल्स टू 7 मधून 2 गेले 5 राहिले 5 प्लस 2n आहे इझी काही टेन्शन नाही. 5 प्लस 2n आपल्याला परत 5ची गरज नाही 2n पाहिजे. 5ला इकडे पाठवा तर तुम्हाला काय मिळालं 99 मायनस 5 इक्वल्स टू 2n. 99 मधून 5 गेले किती राहते 94 राहते. सो 94 इक्वल्स टू 2n. मला n ची व्हॅल्यू पाहिजे. सो डिवाइड बोथ साइड बाय 2. तर 2 ने डिवाइड केलं तर 94 बाय 2 आणि इकडे 2n बाय 2 2 कॅन्सल. हा डिवाइड करा तुम्हाला मिळालं 47. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो देअरफॉर आता इथे लिहितो देअरफॉर. जर दिसत नसेल क्लिअरली तर मी याला आणखी क्लिअर करतो की हा नंबर किती आहे 47 आहे डिवाइड केल्यावर. सो देअरफॉर 99 इज 47th टर्म. देअरफॉर 99 इज 47th टर्म. अशा प्रकारे आपण या क्वेश्चनमधल्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केल्या. ज्याच्यामध्ये आपण कॉमन डिफरन्स पण काढला आहे nth नंबरची टर्म पण काढली आहे. टर्म दिली असेल
त्याच्याहून ए आणि कॉमन डिफरन्स दोन्ही पण काढल्या. मी असं आशा करतो की तुम्हाला सगळे कन्सेप्ट समजले असतील. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टेक केअर. बाय बाय.